नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत. ते पोलीस पाटील जालना असेल किंवा कोणत्याही भरतीसाठी, विशेषतः जी पोलीस भरती आहे 2025, पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पोलीस भरती तर आहेच, पोलीस पाटीलमध्ये सुद्धा हा प्रश्न पडतील आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी याच्यावर एक तरी प्रश्न नक्कीच असतो, की जे भारतातील किंवा महाराष्ट्रामधले जे प्रशासकीय अधिकारी असतात, जे आयुक्त असतात, एम-पी-एस-सीचे असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा आपले मुख्य सरन्यायाधीश असेल किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल, यांच्यावरती प्रश्न असतात. तर आपण असे 40 प्रश्न, जवळ-जवळ 40 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे आणि सगळ्यांची नवीन अपडेटनुसार आपण करणार आहे. म्हणजे नवीन नियुक्त्या कोणी राजीनामा देतं, कोणाचा कार्यकाळ संपतो, त्याच्यानुसार आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जास्त टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अ, प्रशासकीय उच्चपदस्थ आपण बघणार आहोत, की महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आहे. पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि पोलीस पाटीलसाठी सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवा, की श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. आत्ताच बघा राज्यपाल आपले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा राज्यपालाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. त्यांना शपथ आता श्री चंद्रशेखर यांनी दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव जे आहेत ते आहेत सी नंबरचे राजेश कुमार मीना. राजेश कुमार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत, हे लक्षात ठेवा 2025 मध्ये. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे दिनेश वाघमारे आहेत. लक्षात ठेवा, वाघमारे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त. महाराष्ट्र राज्याचे जे लोकायुक्त आहेत ते आहेत व्ही एम कानडे. कानडे साहेब हे लोकायुक्त आहेत, हे लक्षात ठेवा. महत्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे हा, की महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कोण आहेत? तर व्ही एम कानडे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर रुपाली चाकणकर या आहेत, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईचे, फक्त मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देवेन भारती साहेब हे मुंबई पोलीसचे आयुक्त आहेत. लक्षात ठेवा, देवेन भारती मुंबईचे, फक्त मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. मराठवाडा विभागीय आयुक्त कोण आहेत? हा पोलीस पाटीलसाठी IMP प्रश्न आहे. मराठवाडा विभागीय आयुक्त कोण आहेत? तर जितेंद्र पापळकर हे मराठवाडा विभागीय आयुक्त आहेत, हे लक्षात राहू दे. संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त कोण आहेत? तर संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त हे श्रीजी श्रीकांत आहेत, हे लक्षात राहू द्या. जालना महानगरपालिका आयुक्त कोण आहेत? तर संतोष खांडेकर हे जालन्याचे महानगरपालिका आयुक्त आहेत. हे तुम्हाला जालना विशेषमध्ये पोलीस पाटीलसाठी विचारू शकतात. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त कोण आहेत? छत्रपती संभाजीनगर जे आहेत त्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर प्रवीण पवार हे आहेत, लक्षात ठेवा. प्रवीण पवार साहेब हे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आहेत. महाराष्ट्र महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बदर साहेब, MM बदर हे महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारतातील आता उच्चपदस्थ पाहणार आहोत आपण, जे पहिले आपण महाराष्ट्रातले बघितले, आता भारतातील पाहणार आहोत. तो 13वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर भूषण गवई साहेब जे आपल्या महाराष्ट्रातील अमरावतीचे आहेत, ते 52वे सरन्यायाधीश, लक्षात ठेवा. 52वे सरन्यायाधीश आहे. 51वे संजीव खन्ना आहेत आणि मला वाटतं 50वे DY चंद्रचूड साहेब आहेत. तर भूषण गवई साहेब हे 52वे सरन्यायाधीश आहे. हा प्रश्न सुद्धा IMP प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हा प्रश्न प्रत्येक पेपरला विचारला जातो. याचे अरविंद पनगडिया साहेब हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत, लक्षात ठेवा, सुमन बेरी. 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्ष म्हणजे विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष जे आहे ते आहेत दिनेश महेश्वरी. दिनेश महेश्वरी, लक्षात ठेवा. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवा, सध्या निवडणूक आयोगावरती जरा प्रश्नचिन्ह राहुल गांधींनी उभे केलेले आहे आणि त्याचे उत्तर ज्ञानेश कुमार साहेबाला द्यावं लागतात. त्याच्यामुळं भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानदेव बाबा आहे, ज्ञानेश कुमार आहे, हे लक्षात ठेवा. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण आहे? भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे के संजय मूर्ती. के संजय मूर्ती हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे 16वे महान्यायवादी कोण आहेत? भारताचे 16वे महान्यायवादी कोण आहेत? तर आर व्यंकटरमणी हे भारताचे 16वे महान्यायवादी आहेत, लक्षात ठेवा. आर व्यंकटरमणी 16वे महान्यायवादी. 20वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे ए नंबरचे अजित कुमार डोभाल हे आहेत, लक्षात ठेवा. अजित कुमार हे सगळ्यांनाच माहिती असेल, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे एक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस हे कोण आहेत? तर सध्या आहे अनिल चव्हाण, हे दुसरे सीडीएस आहे. पहिले होते बिपिन रावत, ज्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनामध्ये निधन झालं होतं. तर अनिल चव्हाण हे सध्या सीडीएस आहे आपल्या तिन्ही सैन्य दलाचे. सीडीएस असतात, एक आता त्यांनी नवीन पद तयार केलं. तसं तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे भारताचे लष्कर प्रमुख आहेत. भारतीय नौसेना प्रमुख कोण आहेत? भारतीय नौसेना प्रमुख कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौसेना प्रमुख आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय वायुसेना प्रमुख कोण आहेत? तर AP सिंह किंवा अमरप्रीत सिंह हे भारतीय वायुसेना प्रमुख आहेत, लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल खरंच फायद्याचा आहे तर एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर हे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. सरकारच्या 29व्या प्रमुख लेखा सल्लागार, भारताच्या लेखा नियंत्रक, त्यांना CGA म्हणतात, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारताच्या 29व्या प्रमुख लेखा सल्लागार तर त्या आहेत TCS कल्याणी. TCS कल्याणी, लक्षात ठेवा. केंद्र सरकारचे लेखे तयार करणे, खर्च विभागाअंतर्गत लेखापरीक्षण आणि तिजोरी नियंत्रण करण्याचं काम यांच्यावरती असतं. कल्याणी, लक्षात ठेवा. नाव कल्याणी नावाची बाई आहे आपली CGA. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर V सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. V सुब्रमण्यम आहेत मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर V नारायणन हे इस्रोचे भारतीय अवकाश संशोधन संस्थाचे अध्यक्ष आहेत किंवा चेअरमन आहेत. यांच्या मार्फत इस्रोचा कारभार चालतो. महत्वाचा प्रश्न आहे, भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDO चे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो D नंबरचं डॉक्टर समीर कामत. डॉक्टर समीर V कामत हे DRDO चे अध्यक्ष आहेत. काही चुकलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 2025 मध्ये सध्याचे RBI गव्हर्नर कोण आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा.
लक्षात ठेवा. संजय मल्होत्रा हे 2025 चे RBI गव्हर्नर आहेत. संजय मल्होत्रा. नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर ते आहे BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम. लक्षात ठेवा. BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आता बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न. नीती आयोगाचे अध्यक्ष विचारलेले आहेत. तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी आहेत. लक्षात ठेवा, इथं सुमन बेरी दिलेलं आहे. तर सुमन बेरी ह्या उपाध्यक्ष आहेत. कारभार उपाध्यक्ष बघतो, पण अध्यक्ष हे नरेंद्र मोदी असतात. हे फक्त यांना काम दिलेलं आहे, पण अध्यक्ष नरेंद्र मोदी, म्हणजे सगळं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या यानं चालतं. ते सांभाळायचं काम सुमन बेरी आहे. आणि CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम आहेत. प्रश्न महत्वाचा आहे, हा प्रश्न पडू शकतो. लक्षात ठेवा. 2025 मध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? मुख्य माहिती आयुक्त विचारलेले आपल्याला. माहिती आयुक्त विचारलेले आहेत. त्याचं उत्तर आहे हिरालाल समरिया. हिरालाल है ना. 34वा आहे लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष म्हणजे UPSC चे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अजय कुमार हे UPSC चे अध्यक्ष आहेत. लक्षात राहू द्या. 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश सेठ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. MPSC चे अध्यक्ष. हा प्रश्न पहिला घ्यायचा राहिला होता, त्याच्यामुळे इथे टाकलेला आहे रजनीश सेठ. केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत. लक्षात ठेवा. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर हंसराज अहिर हे सध्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत. हंसराज अहिर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI चे अध्यक्ष कोण आहेत? CBI चे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रवीण सूद हे CBI चे अध्यक्ष आहेत. रॉ म्हणजे संशोधन आणि विश्लेषण विंगचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर रॉ चे प्रमुख कोण आहेत असं विचारलेलं आहे. तर रॉ चे प्रमुख आहे पराग जैन. पराग जैन हे रॉ चे प्रमुख आहे. लक्षात राहू द्या. रॉ चे प्रमुख पराग जैन. भाभा अणुसंशोधन केंद्राचे 14वे संचालक कोण आहेत? तर भाभा अणुसंशोधन केंद्राचे 14वे संचालक हे विवेक भसीन आहेत. हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. कोणाला PDF हवी असेल तर मला हाय पाठवा. मी PDF ची माहिती तुम्हाला देईल. PDF साठी चार्जेस लागतील, आत्ताच सांगतोय. फ्रीमध्ये भेटणार नाही. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. हात अक्षरशः दुखून जातात. मोबाईलवरती व्हिडिओ बनवतो. माझ्याकडे काही लॅपटॉप वगैरे या सुविधा नाही आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.